गाईज, तर नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एकटी दिसतेय कारण अक्षय गेला ऑफिसला आणि आज 12 वाजल्यापासून त्याचा बर्थडे स्टार्ट होणार आहे. तर एव्हरी इयर मी त्याच्या बर्थडेसाठी काही ना काही स्पेशल प्लॅन करतच असते. तर वाय नॉट दिस टाईम, कारण यावेळी तुम्ही लोक पण माझ्यासोबत आहात. तर मी इन जनरल त्याचा बर्थडेचे प्रिपरेशन 1 वीक आधीपासून स्टार्ट करते. तर ह्यावेळी पण माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे की आता आम्ही नवीनच कार घेतली आहे. तर मी खूप व्हिडिओज बघते की कारच्या डिक्कीमध्ये सगळे लोक छान एस्थेटिक असं डेकोरेशन करतात आणि सरप्राईज देतात. तर मी पण तसंच काहीतरी करायचा प्लॅन करते. तर त्याच्यासाठी मी काही प्रोडक्ट्स मागवलेत. मी ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि आता मी तुम्हाला ते 1 बाय 1 शो पण करेल. पहिला प्रोडक्ट मला दाखवायचा आहे की हे आहे ते. ॲक्च्युली हा कॉम्बो आला आहे मला. तर ह्यात आहे हॅपी बर्थडे विथ लेटर्स आणि हा आहे हार्ट बलून. त्याच्यानंतर दुसरा प्रोडक्ट मी ऑर्डर केला आहे. तर थोडं एस्थेटिक दिसावं म्हणून ह्या लाइटिंग्स ह्या तुम्ही भरपूर ठिकाणी बघितल्या असतील. काय 80-90 रुपीजमध्ये ह्या लाइटिंग्स येऊन जातात. हे काही असं डेकोरेशन असणार आहे. मी काही रेड रोजेस जर मला मिळाले मार्केटमध्ये तर ते तिथे टाकेल आणि केक करेल. असं ओव्हरऑल माझ्या माइंडमध्ये आयडिया आहे की मी आमच्या न्यू कारच्या डिक्कीमध्ये ते सगळे डेकोरेशन करेल. तर चला आपण आता पहिले तर हे बलून्स वगैरे रेडी करून घेऊया, डिक्की रेडी करून घेऊया. मग मी जाईल केक आणायला आणि अलॉंग विथ दॅट मला तिथे नियरबाय कुठे रोज भेटले तर ते रोज आणेल. आणि मग आज रात्री 12 वाजता आपण देऊया माझ्या हजबंडला सरप्राईज. हाय गाईज, तर हा आहे डेकोरेशन. हॅपी बर्थडे अलॉंग विथ रेड कलर्स बलून अँड लाइटिंग. वाव, खूप छान दिसतंय. मी कुठं रडते? अच्छा, त्याच्यासाठी करतोस नाटक. शर्ट भारी दिसते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अक्षय. नीट कर ना. हॅपी बर्थडे टू मी. हकल ना. जाता का? चल ठीक आहे जाऊ दे. नाही जात. ठीक आहे, चल हॅपी बर्थडे करायला आले ते तुला. चल बाहेर चल ना. चल ना बेबी. हॅपी बर्थडे. ओपन कर डिक्की. हॅपी बर्थडे. इथे थांब ना. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. तर गाईज, हा तुम्ही डेकोरेशन तुम्हाला माहिती होतं ह्याच्यासाठी सरप्राईज होतंय. खरंच एकदम भारी म्हणजे एकदम ऑसम. थँक्यू सो मच फॉर दिस. नेहमी माझे काय बड्डे असलो ना, म्हणजे माझ्या बड्डेला तिचं नेहमी काही ना काही सरप्राईज असतं. माझ्याकडनं तिला असं रिटर्न नाही देता येतं, पण ती नेहमीच माझ्या बड्डेला काही ना काही असं क्रिएटिव्ह करतच असते. यावेळेस तर काय गाडी सगळं एकदम गाडी गिफ्ट आणि बर्थडे गिफ्ट बर्थडे सरप्राईज. प्लस आमचं 3rd पर्सन, तो पण आमचा एक मोठा बर्थडे गिफ्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अक्षू, हॅपी बर्थडे टू यू. थांब मी देते तुला. हॅपी बर्थडे बेबी. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. मस्त आहे केक, टेस्टी आहे. बर्थडे बॉय. बर्थडे सेलिब्रेशन सर इज शर्ट पण तिचा. फीलिंग हॅपी. हा शर्ट पण तुझा. Shirt is gifted by me. This one partially gifted by me. And celebration is also done by me. सगळ्यांसाठी तुला थँक्यू सो मच.
हॅपी बर्थडे. थँक्यू. चलो गाईज, तर आम्ही आलो होतो रात्री सेलिब्रेशनला, तर आता आम्ही जातो घरी. तस काय करतो सांग. कुत्र्यांना केक देतो. तर हे 2 साक्षीदार होते बर्थडेचे. खातायत का? बोलली ना खातील म्हणून. हा नाही खाते, तो खातोय. त्याचं पोट भरलंय, तो नंतर खाईल. चल, एकाने खाल्लं ना बाद झालं. चल, ते दुसरा कुत्रा पण खायला लागलाय. दोघं केक खातायत अक्षयच्या बर्थडेचा. आणि शर्ट सर पुसतायत चॉकलेटच्या हात माझ्या कपड्यांना. चलो घर. पुन्हा एकदा मला थँक्यू म्हणावं असं वाटेल तुला. ओके, एवढं खूप चांगला डे तू माझं बनवलं आता. तू खूप भारी वाटते. तीसचा झालो रे. आज बर्थडे स्पेशल सरांसाठी स्पेशल खीर पुरी. तुला आवडते म्हणून मी बनवली आज. उभं नव्हतं राहत मला, तरी पण मी बनवली खीर पुरी. एवढ्या कष्टाने माझ्या बायकोने माझ्यासाठी खीर बनवलेली आहे. सांग, खा आणि सांग कशी झालीये. गाईज, जरा एस्थेटिकला गोळी मारा, कारण खूप वेळ झालाय. कशी झालीये? चुम्मेश्वरी. ऑसम. थँक्यू. एक नंबर. पुऱ्या बघ कसला एकदम. एक पण पुरी अशी नाही जी फुलली नाही. एकदम पुऱ्या एकदम परफेक्ट झाल्यात. कडक कडक नाही. वा वा. तर मला वाटतं गाईज, आज आपण व्लॉग आपला इथेच एंड करूया. बाय बाय. गुड नाईट. खाण्यात एवढा बिझी आहे की बाय पण नाही बोलत आहे तुम्हाला. बघा, बोललो ना मी गुड नाईट.